नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड हे कसं काढायचं याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता हे आयुष्यमान कार्ड आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयापर्यंतचा हॉस्पिटलचा खर्च हा मोफत मिळवू शकतो. आता हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमचे ऑपरेशन असू द्या किंवा इतर तुमचा मोठे हॉस्पिटलचे खर्च असू द्या, या कार्डच्या माध्यमातून तुम्ही अगदी मोफत करू शकता. आता हे कार्ड तुम्ही तुमच्या घरी बसून तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे कार्ड हे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी सहजरित्या काढू शकता. आता हे आयुष्यमान कार्ड कसं काढायचं याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. नवीन आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आपल्याला प्ले स्टोरला यायचं आहे आणि हे ऍप्लिकेशन सर्च करून घ्यायचं आहे. आयुष्यमान ऍप याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर याला इथे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परमिशन द्यायची आहे. अलाउ याच्यावरती आपल्याला क्लिक करून पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आर यू अ बेनिफिशरी या ठिकाणी आपल्याला नो हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ऍक्सेप्ट याच्यावरती क्लिक करा. आता इथे आल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन पाहायला मिळत आहेत. आता ही सर्वात खाली इथे पहा लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला परमिशन द्यायची आहेत. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पहिलंच ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आयुष्यमान भारत PMJAY हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे स्टेट या ठिकाणी आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जे काही आपलं स्टेट असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर तुमच्याकडे रेशन कार्ड आयडी नंबर असेल तर तुम्ही रेशन कार्ड आयडी वरून पण तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकता आणि जर तुम्हाला आधार नंबर वरून काढायचं असेल तर तुम्ही आधार नंबर वरून पण काढू शकता. आता या ठिकाणी आपण आधार नंबर हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी आल्यानंतर तिथं आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे सेम कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे आणि सर्च याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सर्च केल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या. या ठिकाणी आल्यानंतर जेवढे तुमच्या फॅमिलीची ऑनलाईनला नावं असतील तेवढी संपूर्ण नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता ज्यांचं तुम्ही आधार नंबर टाकलेला होता आणि ज्यांचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्यांच्या नावाच्या समोर आपल्याला या ठिकाणी इथे पहा डू KYC टू क्रिएट आयुष्यमान कार्ड याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे 4 ऑप्शन येतील. या ठिकाणी पहिला आहे आधार OTP, दुसरा आहे फिंगरप्रिंट, तिसरा आहे आयरस स्कॅन आणि चौथा आहे फेस ऑथेंटिकेशन. जर तुमच्या आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही आधार OTP हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर फेस ऑथेंटिकेशन हे 4 नंबरचं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून त्यांचं फेस ऑथेंटिकेशन करून तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकता. आता या ठिकाणी आपण हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घेत आहोत आधार OTP. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे आधार नंबर या ठिकाणी आपल्याला इथे व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता थोडंसं वरती स्क्रोल करा. आता या ठिकाणी आय ऍक्सेप्ट या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि अलाउ याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्याच्यावरती एक OTP येईल. तो एक OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी OTP टाकून घेतल्यानंतर ऑटोमॅटिक पुढची प्रोसेस होईल. OTP चुकून देऊ नका मित्रांनो. आता या ठिकाणी आल्यानंतर तुमचं ऑथेंटिकेशन हे सक्सेसफुल होणार आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा KYC करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला आधार OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. थोडंसं वरती स्क्रोल करा आणि व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे. वरती स्क्रोल करा या ठिकाणी आणि आय ऍक्सेप्ट या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि अलाउ याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. दोन्ही मोबाईलवरती OTP येणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला त्यांची KYC कंप्लीट करायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला त्यांची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. या ठिकाणी इथे पहा बेनिफिशरी फोटोग्राफ या ठिकाणी तुम्हाला त्यांचा फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे. कॅप्चर याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला परमिशन द्यायची आहे.
वेल युजिंग द ऍप याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि परमिशन दे फोटो असा कॅप्चर करून घ्यायचा आहे. या ठिकाणी ओके याच्यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी त्यांचा फोटो आलेला आहे. आता थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी ऍडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये डू यू हॅव मोबाईल नंबर, जर त्यांच्याकडे मोबाईल नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करून इथे तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या नंबरवरती एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. युअर मोबाईल नंबर व्हेरीफाईड सक्सेसफुल असा तुम्हाला एक पॉपअप येईल, इथे ओके करून घ्या. आता या ठिकाणी आल्यानंतर रिलेशन विथ फॅमिली हेड, फॅमिलीमध्ये तुम्ही कोण आहात ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी त्यांची जन्मतारीख ऑटोमॅटिक येईल. जर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख चुकीची आलेली दिसेल तर तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये इथे सिलेक्ट करून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला त्यांचं जन्मसाल, जे काही त्यांचं जन्मसाल असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी फक्त जन्मसालच तुम्हाला येईल. आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला या बॉक्समध्ये आहे असं टाकून घ्यायचा आहे. तर थोडंसं वरती स्क्रोल करा. या ठिकाणी त्यांचं ते ज्या जिल्ह्यामध्ये राहतात तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे याच्यामधून. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळतील, रुरल आणि अर्बन. आता याच्यामधून ते कुठल्या भागात राहतात ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. रुरल म्हणजे ग्रामीण भाग आणि अर्बन म्हणजे शहरी भाग. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला वरती थोडंसं स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यांची जी सिटी असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी वॉर्ड इथे तुम्हाला नॉट अवेलेबल याच्यावरतीच क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि इथे सर्वात खाली इथे सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आपले आयुष्यमान कार्डची ई केवायसी ही कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला मित्रांनो इथे ओके करायचं आहे आणि इथून परत बॅक जाऊ नका. आपल्याला 5 मिनिटं वाट पाहायची आहे. आता आपल्याला आपलं आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे सेम कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये पुन्हा भरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता प्रोसीड करून पुढे आल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करा. आता या ठिकाणी पहा, इथे आपण 2 नंबरची केवायसी केली होती, तर आता आपलं 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला इथे अप्रूव्हल आलेलं दिसत आहे आणि इथे डाउनलोड कार्ड असे ऑप्शन आलेलं आहे. तर आता आपल्याला हे कार्ड आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला डाउनलोड कार्ड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी इथे पहा, युअर कार्ड इज ग्रेटिंग प्रोसीड, प्लीज वेट फॉर सम टाइम, थँक्यू फॉर. आता या ठिकाणी तुम्हाला इथे 5 मिनिटं वाट पाहायची आहे आणि आपल्याला हे कार्ड आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता डाउनलोड याच्यावरती क्लिक करून पुढे आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथे पहा, इथे आता आपण 2 नंबरची केवायसी केलेली होती, त्यांचं कार्ड या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आलेलं आहे. आता या नावावरती इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डाउनलोड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आयुष्यमान कार्ड डाउनलोड सक्सेसफुल असा आपल्याला पॉपअप येईल. या ठिकाणी ओके याच्यावरती क्लिक करा. आता जे तुम्ही आयुष्यमान कार्ड काढलं होतं ते आयुष्यमान कार्ड तुम्हाला या ठिकाणी त्यांचं पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या फक्त 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढून घेऊ शकता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो.